नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.1चा दुसरा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्या प्रश्नाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हा पहिला प्रश्न सोडवित असताना आपण क्वाड्रिलॅटरल विषयी सर्व बेसिक माहिती समजावून घेतली आहे, तरी विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहावा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज आपण दुसरा प्रश्न सोडूया। या दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो क्वाड्रिलॅटरलच्या 3 साइड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि 2 डायगोनलचं मेजरमेंट दिलेलं आहे। पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे 2 ॲडजसंट साइड दिल्या होत्या आणि 3 एनी अँगल्स दिले होते। तसं असताना क्वाड्रिलॅटरल कसा काढायचा हे आपण पाहिलेलं आहे। तर आज या प्रॉब्लेममध्ये आपणास क्वाड्रिलॅटरल काढण्यासाठी 3 साइड्स दिलेल्या आहेत आणि 2 डायगोनल दिले आहेत। तर क्वाड्रिलॅटरल काढण्यासाठी आपणास माहीत आहे मिनिमम 5 एलिमेंट्स आवश्यक असतात। तर येथे 3 साइड्स आणि 2 डायगोनल म्हणजे 5 एलिमेंट दिलेले आहेत। त्याप्रमाणे आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येईल। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। प्रथम आपण रफ फिगर काढू। रफ फिगरसाठी क्वाड्रिलॅटरल दिलेला आपणास DEFG आणि DE लेन दिली, EF लेन दिली। तर आपण एक रफ फिगर काढू अशी। समजा हा क्वाड्रिलॅटरल, याला DEFG, DEF आणि G। आता यामध्ये आपणास DE ची लेन दिलेली 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर। EF दिलेली 6.5 सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्ये युनिट आहे। DG दिलेली D आणि G ही साइड दिलेली 5.5 सेंटीमीटर। DF म्हणजे हा डायगोनल दिला आहे, ह्या 3 साइड्स दिलेल्या आहेत आणि हा डायगोनल दिलेला आहे। DF 7.2 चा दिलेला आहे सेंटीमीटर। आता हा पण डायगोनल दिलेला आहे EG, पण ह्या एक मिनिट, हे हा डायगोनल 7.8 चा आहे। जर मित्रांनो आपण आता ह्या रफ फिगरमध्ये आपण जर विचार केला तर हा एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आणि हा पण ट्रायंगल आहे। तर या ट्रायंगलमध्ये समजा हा ट्रायंगल आपण कन्सिडर करू। आता या ट्रायंगलमध्ये काय दिलेलं आहे, ह्या तिन्ही साइड्सचं मेजरमेंट माहिती आहे आपणास। ही साइड दिलेली आहे क्वाड्रिलॅटरलचीच आहे, ही पण क्वाड्रिलॅटरलची आहे आणि हा डायगोनल दिलेला आहे, म्हणजे या ट्रायंगलमध्ये ही पण ह्या ट्रायंगलची साइड होईल। म्हणजे ह्या तिन्ही साइड्स माहीत आहे आपणास, म्हणजे हा ट्रायंगल काढता येईल आपणास। नंतर हा आपणास डायगोनल दिलेला आहे, त्याप्रमाणे हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला, हा ट्रायंगल हा असा ट्रायंगल कन्सिडर केला तर ही साइड माहिती आहे, ही माहिती आहे आणि हा डायगोनल म्हणजे ही पण साइड माहिती आहे। म्हणजे आपणास हे 2 ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येईल। म्हणजे हा एक ट्रायंगल काढता येईल आणि हा पण ट्रायंगल काढता येईल। हे दोन्ही ट्रायंगल काढल्यानंतर फक्त ही साइड जर आपण नंतर मॅच करून घेतली तर आपला रिक्वायर्ड क्वाड्रिलॅटरल होऊन जाईल। सोडूया आता स्टेप बाय स्टेप आपण। प्रथम काय करू, ही साइड दिलेली EF 6.5 दिली, आपण ती काढू 6.5। फ्रॉम 0 to 6.5 हे डिस्टन्स घेतलेलं आहे आपण EF, E आणि F 6.5। आता म्हणजे हा ट्रायंगल काढतोय आपण सध्या। कोणता ट्रायंगल? ट्रायंगल DEF एवढ्याच ट्रायंगलचा विचार करू आपण। ही साइड दिली, ही पण दिली आणि ही पण दिली, म्हणजे 2 साइड, तिन्ही साइड्स माहीत असताना ट्रायंगल काढता येतो। त्यापैकी एक साइड आपण काढलेली आहे। आता ED ही साइड किती दिली 4.5, म्हणजे आपण आता कंपासमध्ये 4.5 डिस्टन्स घेऊ। 4.5 हे असे दोन्ही एका लाईनमध्ये पाहिजे मित्रांनो, असं खालीवर नसून असं
सरळ पाहिजे दोन्ही पण. ह्या पॉईंटला हे पॉईंट एका लाईनमध्ये पाहिजेत. आणि कधी पण स्केलला काय करायचं, येथे मार्किंग करायची अशी थोडं खड्डं करायचं ह्या झिरोच्या लाईनला. असं खड्डं केलं ना म्हणजे नंतर आपलं ॲक्युरेट मेजरमेंट येते, चुकत नाही, म्हणजे इथून हालत पण नाही हा. बरोबर आहे. आता 4.5 घ्यायचं डिस्टन्स, 4 आणि हे 5 कंप्लीट 4.5 घेतलेलं आहे. मग आता ईवरून आपण काय करू, 4.5ला असा एक आर्क घेऊ. आर्क घेतलेला आहे म्हणजे हे डिस्टन्स किती आलं आहे 4.5. नंतर आपल्यास हीच म्हणजे हा डायगोनल होईल आपला. एक डायगोनल दिलेला आहे एफ पासून. कोणता डायगोनल दिलेला आहे, एफ आणि डी. एफ टी हे 7.2 म्हणजे हे डिस्टन्स किती घ्यावं लागेल आपणास 7.2. आता 7.2 घेऊ आपण. 7.2 एफवरून इकडे आपण मार्किंग करू. म्हणजे हे 4.5 झालेलं आहे, हे 7.2 झालेलं आहे. येथे आपणास एक पॉईंट मिळालेला आहे, त्या पॉईंटला आपण डीने इंडिकेट करू. हा डी पॉईंट म्हणजे हा ट्रायंगल तयार झाला आपला. हा ट्रायंगल तयार झाला म्हणजे अर्धा क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. आता ही साईड माहिती आहे आपणास. आता आपण 4.5 काढलेली, 4.5 आणि हे डिस्टन्स 7.2 घेतलेले, 7.2. आता आपणास ही साईड माहिती आहे. नंतर आता ही पण डायगोनल माहिती आहे आपणास 7.8चा आहे, 7.8चा. आणि डीपासून हे पण डिस्टन्स माहिती आहे 5.5 आहे. म्हणजे आपण आता डी पॉईंटवरून म्हणजे ई पॉईंटवरून हे डिस्टन्स घेणार आपण 7.8 या डायगोनलचं. येथे आपण आर्क करणार. नंतर डी पॉईंटवरून हे डिस्टन्स घेणार, येथे आर्क करणार. म्हणजे हे काय होईल, येथे आपणास पॉईंट मिळेल, तो जी पॉईंट येईल आपला. डी पॉईंटवरून 5.5 हे डिस्टन्स घेऊ आपण आता. 5.5 हे डिस्टन्स झालेले. डी पॉईंटवरून का मग आता आर्क घेऊ, असा घेतलेला आर्क. आता मग ई पॉईंटवरून हे डिस्टन्स 7.8चं आहे. मग आता 7.8 डिस्टन्स घेऊ. 7.8चं हे डिस्टन्स झालेलं आहे 7.8. तर आता ई पॉईंटवरून काढणार आपण. म्हणजे हा एक ट्रायंगल काढला आपण. आता या पॉईंटला आपण जीने इंडिकेट करणार. हे डिस्टन्स दिलं होतं 7.8. 7.8 आहे कारण तेवढं आपण आर्क घेतलेला आहे. हे डिस्टन्स 5.5 होतं, तेवढं कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन आपण आर्क काढलेला आहे. आता हे दोन्ही ट्रायंगल आपण हे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. आता हा एक ट्रायंगल झालेला आहे आणि हा एक ट्रायंगल झालेला आहे. कारण या दोन्ही साईडच्या तिन्ही साईड्स माहीत होते आपणास, त्याप्रमाणे हे दोन ट्रायंगल काढलेले आहेत. आता आपणास क्वाड्रिलॅटरल, जर हा जी आणि एफ हे दोन पॉईंट जर आपण मॅच करून घेतले तर आपला क्वाड्रिलॅटरल होऊन जातो. याचं काही डिस्टन्स दिलेलं नाही, काही नाही आहे, त्यामुळे हे पॉईंट जोडून घेऊ आपण. हे किती आहेत हे काय आपल्याला दिलेलं नाही आणि विचारलेलं पण नाही आहे. म्हणजे हा आपला DEFG हा का होईल रिक्वायर्ड क्वाड्रिलॅटरल. हे EG हे डिस्टन्स होतं 7.8चं आपलं. याप्रमाणे आपण क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.